नमस्कार, संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फराळी चिवडा आहे। तर चिवडा बनवण्यासाठी लगेच आपण सुरुवात करूया। घेतलेले आहेत मी हे साबुदाण्याचे पोहे आहेत आणि तेल गरम करायला ठेवलेले आहे कढईमध्ये। तर सगळ्यात आधी काय करायचं तेल कडकडीत गरम करून घ्यायचे। शेंगदाणे बारीक गॅसवर छान तळून घ्यायचे। एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी, बारीक गॅसवर तळून घ्यायचे। आणि आता शेंगदाणे तळून झाले की मी आता हे शेंगदाणे परातीमध्ये काढून घेते। आता त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेले, पातळ स्लाइसमध्ये कापून घेतलेले। आता ते तळून घ्यायचे। फक्त काय सुकं खोबरं तळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो। आता तळून झालेले आहेत, खोबरं पण तळून झालेले आहे। खोबरं काढून झालं की आता याच्यामध्ये मी लगेच काजू घेतलेले आहेत। काजू पण बारीक गॅसवर, आपण काजू तळण्यासाठी वेळ लागत नाही, अगदी 1 सेकंदामध्ये काजू तळून होतात। आता मी ह्या नायलॉनचे साबुदाणा आहे तो याच्यामध्ये तळून घेते। अगदी थोडा जरी घातला ना तो खूप जास्त फुलतो आणि हे तळण्यासाठी वेळ लागत नाही। अर्ध्या आधी तळून घ्यायचेत आपण आणि तळून झाल्यानंतर मी मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। आता मिरच्या आधी आपण ह्या तेलामध्ये तळून घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मिरच्यांवर मीठ घालायचे आणि अगदी कडक करून घ्यायच्यात। आता सगळं हे तळून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर अर्ध्या ज्या नायलॉनचा साबुदाणा जो आहे तो आपण याच्यामध्ये तळून घ्यायचा आहे। कारण कसं आहे शेंगदाणे खोबरं आपण जे तळलं आधी पोह्यामध्ये त्याच्यामध्ये जर आपण मिरच्या आधी तळल्या ना तर ह्या साबुदाण्याच्या चिवड्याला ना खूप छान मिरचीचा फ्लेवर येतो। आता 2 परात भरून हे लाह्या तळून झालेल्या आहेत, खूप जास्त प्रमाणात झाले आहेत, होते 250 ग्रॅम। आता याच्यामध्ये काय करायचं आहे 2 चमचे मी पिठी साखर घेतलेली आहे आणि मी जिरा पावडर बनवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये 3 चमचे पिठी साखरमध्ये जिरा पावडर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता उपवासाचा चिवडा असल्यामुळे याच्यामध्ये आपण दुसरं काही घालू शकत नाही। जर मिरची पावडर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिरची पावडर घालू शकता, ती पण तुम्हाला वरणच घालावी लागेल। फक्त काय मिरची पावडर घातली की खूप जास्त प्रमाणात तिखट होईल आणि हा चिवडा आपण नेहमी जो खातो तो गोल असतो नायलॉनचा चिवडा साबुदाण्याचा। आता हा जो आहे तो पातळ पोह्याचा जो चिवडा असतो त्या टाईपचा चिवडा आहे। आता मी हे सगळं मसाला जो करून घेतलेला आहे तो पोह्यांवर व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचा आहे। दोन्ही परातीवर मी टाकून घेते आणि हा तुम्ही स्टोअर करून डब्यामध्ये ठेवला तर महिनाभर आरामात राहतो आणि तळल्यानंतर ह्याच्यामध्ये तेल बिलकुल राहत नाही। खूप छान आहे हा चिवडा, तुम्ही करून बघा एकदा। आणि जास्त प्रमाणात जर गोड केला, पिठी साखरेचा जर जास्त वापर केला ना तर हा चिवडा खूप छान लागतो। कारण नेहमी आपण ज्या वेळेस बाहेरनं जो चिवडा आणतो गोल साबुदाण्याचा त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं, पिठी साखरेचं, त्यामुळे त्याची चव छान लागते। पण मी इथे साखरेचं प्रमाण कमी केलेलं आहे। आता जे तळलेलं आपण शेंगदाणे खोबरं जे काही आहे ते सगळं याच्यावर घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे आणि स्टोअर करून ठेवायचा हा चिवडा। आणि अजिबात तेलकट नाही हा चिवडा। जर तुम्हाला वाटलं याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण कमी वाटतंय तर तुम्ही वरनं मिरची पावडर जर तुम्हाला आवडत असेल तर मिरची पावडर टाकून तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागतो हा चिवडा। आणि जर उपवास नसेल तर याच्यावरती चाट मसाला पण घालू शकता। चिवडा तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब